नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मस्त सोप्या पद्धतीने घरगुती साहित्याने फ्राईड मोमोज बनवूया. तर त्यासाठी इथे मी मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत. त्यासाठी इथे अगोदर घेतलेलं आहे 1 कप कोबी. सर्व भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. आता मी घेतलेलं आहे इथे गाजर घेतलेलं आहे अर्धा कप आणि अर्धा कपच घ्यायचा आहे कांदा आणि अर्धा कप घालूया याच्यात शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरची. आता हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे मीठ. मीठ घालायचं आहे कारण असं की जेवढ्या भाज्याला पाणी असतं ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर आता आपण ह्याच्यात घालूया 1 हिरवी मिरची बारीक चिरून आणि 1 टेबलस्पून घालायचं आहे आपल्याला आलं आणि लसूण पेस्ट. ह्याच्याने मोमोजला चांगली टेस्ट येते. आता हे सर्व आपण एक 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे मी 1 कप घेतलेला आहे मैदा. ह्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे आणि 1 टेबलस्पून घालायचं आहे तेल आणि तेल चांगलं सगळं चोळून घेतलं पिठाला का थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं घट्टच पीठ मळायचं आहे आपल्याला. पीठ मळून झालं आहे. ह्याला पण आपण 10 मिनटं झाकून एका बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण जी भाजी साईडला ठेवलेली आहे त्याच्याकडे वळूया. तर इथे 15 मिनटं झालेले आहेत मला भाजी साईडला ठेवून. आता एका कपड्यात आपण सर्व भाजी काढून घेऊया. खूप असं पाणी एकदम निघालेलं आहे भाजीचं. ते सर्व आपल्याला पिळून काढायचं आहे. तर सर्व आपण पिळून काढूया. बघा किती पाणी निघालेलं आहे. आणि ही भाजी पाणी तुम्ही फेकू नका भाजीतलं. तुम्ही हे दुसरीकडे भाजी वगैरे काय बनवली त्याच्यात ही पाणी घालू शकता. आता बघा सर्व पाणी काढलं आहे किती निघालेलं आहे. भाजी चांगली अशी कोरडी झालेली आहे. ह्याच्यात आपण काही मसाले घालूया. तर इथे मी काळी मिरीची पावडर घेतलेली आहे. मिक्सरमधून बारीक मी अशी वाटून घेतलेली आहे ती घालायची आहे. आणि ह्याच्यात आपण घालूया थोडी कोथिंबीर बारीक चिरून अशी. ह्याच्यात आपण घालूया 1 टेबलस्पून भरून मॅगी मसाला. मॅगी मसाल्याने चांगली टेस्ट येते मोमोजला. आणि थोडंसं मीठ घालूया. मीठ जास्त नका घालू कारण अगोदरही आपण भाज्यांना भी मीठ लावलेलं. आता आपण जे पीठ मळून बाजूला ठेवलेलं त्यालाही 10 मिनटं झालेत. ते घेऊया आणि त्याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया. जास्त लहान करू नका. आपण जी पुरी करतो नेहमी त्याच्यापेक्षा थोडेसे असे मोठे लाटा तुम्ही, कारण आपल्याला ह्याच्यात भाजी पण भरायची आहे. आता आपण ह्याच्यात भाजी भरून घेऊया. भाजी जरा जास्तच भरा म्हणजे मोमोज खाताना आपल्याला चांगली टेस्ट येईल त्याची. तर एका बाजूने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. तुम्हाला मी अगदी सोपी पद्धत दाखवत आहे. तुम्हाला जर दुसरा आकार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. पण सुरुवातीला तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर हे तुम्ही मी जे पद्धत केलेली आहे तसे बनवा. सोपी पद्धत आहे आणि लवकरही होतात. एकदम सिंपल आहे. आता बाकीचेही आपण असंच करून घ्यायचे आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. इथे मी तेल तापवून घेतलेलं आहे. गॅस स्लो केलेला आहे. स्लो गॅसवर आपल्याला सगळे मोमोज तळून घ्यायचे आहे. फास्ट ठेवलं तर वरून शिजतील व आतून कच्चे राहतील. एकदम गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे. बघा झालेले आहेत. किती सुंदर रंग आलेला आहे. काढून घेऊया. असंच आपण बाकीचेही तळून घेऊया. अगदी स्लो गॅसवर करा. फास्ट बिलकुल करू नका. व आतून तुम्हाला दाखवते किती छान रंगीबिरंगी दिसत आहेत मोमोज.